अर्ज टाकले 26-27 जुलैचे अर्ज, ह्या इथून पुढे येताना लोकांचे बांधकाम आहेत, त्याच्यावर कारवाई नाही, फक्त हेतू पुरस्कार, फक्त कारवाई नका करू असं. माझं एकच म्हणणं आहे, नका करू असं कारवाई. आणि याच्या पाठीमुळे हाकेवर आणि आज कल्याणपूर्वमध्ये सहाय्यक आयुक्त सविता हिले मॅडम आमच्या मनसे शाखेवर, जी मनसे शाखा ही प्रायव्हेट जागेत आहे, कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण केलेल्या जागेवर नाही आहे, अशा ठिकाणी ती मनसेच्या शाखेवर आणि जे सामायिक काम आहे की जे इथं जे समजा शेड टाकले, जे लोकांना ज्येष्ठ नागरिक तिथं बसतात कट्ट्यावर, तिथं त्यांचा विरंगुळा होतो, जे आज शासनाचं धोरण आहे की ज्येष्ठ नागरिक प्रत्येक वार्ड प्रभागामध्ये ज्येष्ठ नागरिक कट्टा झाला पाहिजे, असे जर कट्टे खर्चातून आम्ही जर उभे करतात मनसे, तर फक्त हेतूच पुरस्कारावर मनसे पक्षाला दाबण्यासाठी फक्त या अशा प्रकारे कुठल्या तरी सुपारीबाज पक्षाकडून सुपाऱ्या घेऊन ही मॅडम आमच्या मनसे शाखेवर आलेली आहे आणि कारवाई करायला आलेली आहे. आमचं कुठल्याही प्रकारचा कारवाईला विरोध नव्हता. आमचं एकच त्यांना म्हणणं आहे की तुम्ही नोटीस द्या, नोटीसीला आम्ही उत्तर देऊ आणि जर काम याच्यामध्ये असेल तर तुम्ही कारवाई करा. आमचं त्यांना हे पण सांगणं होतं की मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की अनधिकृत धाब्यांवर कारवाई व्हावी. ह्या मनसे शाखेच्या पाठीमागं एक धाबा आहे ज्याच्यावर रासरूसपणे अनधिकृत जे धंदे चालले जातात, दारू विकणं, हे सगळे प्रकार चालू आहेत. तर अशा प्रकारच्या जो कारवाई नाही होते, हा टॉवर आहे मोबाईलचा टॉवर, त्याच्यावर पण कारवाई नाही करायची, पण फक्त मनसे शाखाच का दिसते, हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. माझं म्हणणं आहे की आम्ही तुमच्या कुठल्याही शासकीय कामात अडथळा आणणार नाही आणि तुमच्या कारवाईला पण आमचा विरोध नाही, पण कारवाई ही रीतसर व्हावी, हे आमचं म्हणणं आहे.